श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, या जीवनाच्या प्रवासात आपण नेहमी टेन्शन घेत असतोय, काळजी करत असतोय. पण खरं तर श्रोतेहो, काळजी करणं सोडणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतील तर म्हणू द्या, त्याचं आपल्याला वाईट वाटून घ्यायचं नाही. इन्स्टावर कोण कुठं फिरतंय त्यांचं त्यांना, आपलं आपल्याला. श्रोतेहो, अजून आपण घर घेतलं नाही. वेळ आली की घेऊन आपण. आपला पगार कमी आहे, वाढेल ना हळूहळू. टेन्शन कशाला घ्यायचंय? लग्न झालं नाही तर घाई करू नका. वेळ आली की होऊन जाईल. लग्न झालं पण परफेक्ट नाही, अहो कुणाचंच नसतंय. आजचं टार्गेट पूर्ण झालं नाही, असू द्या ना, ते उद्या पूर्ण करूया. बॉस काय बोलेल, जास्तीत जास्त काय तर तो ओरडेल. श्रोतेहो, नातेवाईक आपली तुलना करत असतात. अहो त्यांचं ते कामच असतंय. ते आपल्या जुन्या चुका तर आपण ते झालं गेलं विसरून जायचं. त्या चुका टाकून द्यायच्या. भविष्यात काय होईल उद्या बघू, आजचं आपण दिवस जगूया. इतर जण पुढे गेलेत. श्रोतेहो, आपला रस्ता वेगळा असतोय, त्यांचा वेगळा असतोय. आपलं शरीर परफेक्ट नाही. अहो आपण माणूस आहे, आपण मॉडेल नाही. आपल्याकडे बँक बॅलन्स नाही. आपण मेहनत चालू ठेवूया. कुणीतरी रिप्लाय दिला नाही ना, देऊ द्या. आपण स्वतःच्या आनंदात जगायचं. एकटेपणा कधी कधी स्वतःसोबत राहणं भारी असतंय. आपल्याला अपयश आलं आणि तेच आपल्याला शिकवून जातं, संपून कधीच नाही. लोक गैरसमज करत राहतात, पण खरं तर सगळ्यांना समजावणं शक्य नसतंय. सगळंच कंट्रोलमध्ये नाही. आपलं आयुष्य आहे, रिमोट नाही. आयुष्य परफेक्ट नाही, पण नक्की सुंदर आहे. श्रोतेहो, लक्षात ठेवा, जर आपण काही गोष्टी सोडल्या ना की मोठ्या गोष्टी हातात येत असतात. म्हणून आजचा दिवस फक्त जगण्यासाठी आणि तो जगायचा. आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी नाही, तर कुणाला खुश करण्यासाठी नाही. आणि हो, रात्री झोपायच्या आधी स्वतःलाच माफ करायचं. कारण श्रोतेहो, पुन्हा नवीन सुरुवात करायची असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संस्कार म्हणजे फक्त मोठ्यांच्या पायाला हात लावणं नव्हे. संस्कार म्हणजे मनातली ती सजगता जी आपल्याला चुकीच्या वाटेवरून परत वळवते. घरातले शब्द, आईचे कष्ट, वडिलांचे मूक त्याग, आजी आजोबांच्या गोष्टी, हे सारं मनात बीजासारखं रुजलं की आयुष्य वादळातही कोसळत नाही. चारित्र्य हे चेहऱ्यावर दिसत नाही, ते संकटाच्या क्षणी उभं राहतं. लोक पाहत असताना चांगलं वागणं सोपं असतं, पण कोणीही नसताना योग्य निर्णय घेणं हाच खरा माणुसकीचा कस असतो. नवरा बायकोचं नातं हे शब्दांपेक्षा समजुतीवर टिकतं. रोज गुलाब देण्यात प्रेम नसतं, पण थकलेल्या दिवसानंतर एकमेकांसाठी शांतपणे उभं राहण्यात खरी साथ असते. संसार प्रेमानं नव्हे तर संयमानं टिकतो. घर म्हणजे चार भिंती नव्हेत. घर म्हणजे चार उदय एकाच ठोक्यानं धडकणं. भाकरी कोरडी असली तरी माणसं गोड असली की तेच घर स्वर्गासारखं वाटतं. विश्वास हा शब्दाने जिंकता येत नाही, तो वर्तनातून कमवावा लागतो. एकदा तडा केला की जोडता येतो, पण त्या जखमेची रेष कायम मनात राहते. संयम हा कमकुवतांचा नव्हे, तो ताकदवानांचा दागिना आहे. प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. कधी कधी शांत राहणं हेच मोठेपण असतं. कर्तव्य कधीही टाळता येत नाही. ते आज न केल्यास उद्या पश्चाताप बनून समोर उभं राहतं. आपली जबाबदारी ओळखणारा माणूस
कधीच लहान राहत नाही. ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांची सावली असते त्यांना जगण्याची भीती वाटत नाही. त्यांच्या आशीर्वादातच आयुष्याची खरी शिदोरी दडलेली असते. मैत्री ही हसण्यात दिसते पण ती रडण्यात सिद्ध होते. जो तुमच्या पडण्यावर हसत नाही तर हात देऊन उभा करतो तोच खरा मित्र असतो. स्वाभिमान म्हणजे अहंकार नव्हे, तो स्वतःला कमी न लेखण्याची ताकद आहे. जगासमोर झुकता येईल पण स्वतःसमोर हारता कामा नये. त्याग हा नेहमी मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लपलेला असतो. स्वतःच्या इच्छांपेक्षा दुसऱ्यांच्या आनंदाला प्राधान्य देणं म्हणजे खरा त्याग. समजूतदारपणा म्हणजे नेहमी बरोबर असणं नव्हे तर कधी कधी स्वतः चुकीचं असूनही नातं वाचवण्यासाठी शांत राहणं. ज्यानं आपल्यासाठी थेंबर केलं त्याचं समुद्रभर आभार मानता आलं पाहिजेत. कृतज्ञ मन कधीही रिकामं राहत नाही. नशीबदार ठोठावतं पण मेहनतच ते दार उघडतं. घाम गाळल्याशिवाय स्वप्नांना आकार येत नाही. सहनशीलता ही कमकुवतपणाची खूण नाही, ती मोठेपणाची ओळख आहे. ज्याला सहन करता येतं त्यालाच टिकून राहता येतं. साधेपणा म्हणजे कमीपणा नव्हे, तो मनाच्या श्रीमंतीचा पुरावा आहे. जेवढं साधं जगाल तेवढं मन शांत राहील. निष्ठा शब्दाने सांगता येत नाही, ती काळानं सिद्ध होते. परिस्थिती बदलली तरी जी साथ बदलत नाही तीच खरी निष्ठा असते. आशा म्हणजे अंधारातला छोटासा दिवा. कितीही काळोख असला तरी त्या दिव्याची ज्योत विझू देऊ नका. प्रेम ही दाखवण्याची गोष्ट नाही, ती जगण्याची पद्धत आहे. ज्यात अपेक्षा कमी आणि आपुलकी जास्त तेच प्रेम टिकतं. शहाणपण म्हणजे जास्त बोलणं नव्हे तर योग्य वेळी योग्य शब्द निवडणं. अनुभवानं घडलेले शहाणपण हे टिकतं. धर्म जात पद पैसा सगळं बाजूला ठेवलं की उरतं ते माणुसकीचं नातं. दुसऱ्याच्या वेदनेत आपली वेदना दिसली की माणूस मोठा होतो. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, भीती असूनही पुढे जाण्याची जिद्द. पडल्यावर पुन्हा उभं राहणं हेच खरं शौर्य. स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यासाठी झोप त्यागणं कठीण असतं. स्वप्नांना किंमत द्यायची असेल तर कष्टांची तयारी ठेवावी लागते. सत्य कधी कधी कटू असतं पण तेच टिकतं. खोटं क्षणभर सुख देईल, सत्य आयुष्यभर शांतता देतं. समाधान म्हणजे कमी मिळणं नव्हे, जे आहे त्यात आनंद शोधणं. समाधान असलं की मन श्रीमंत होतं. नाती जपायला वेळ द्यावा लागतो. दुर्लक्षांची थंडी लागली की नात्यांची ऊब कमी होते. जबाबदारी स्वीकारणारा माणूस कधीच रिकामा राहत नाही. त्याच्या खांद्यावर विश्वासाची ताकद असते. क्षमा करणं म्हणजे विसरणं नव्हे, मनातील राग सोडून स्वतःला मुक्त करणं.
शिस्त ही स्वातंत्र्याची शत्रू नसते, ती त्याची रक्षक असते. नियम पाळलं की जीवन सुरळीत चालतं. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नव्हे, जगणं म्हणजे प्रत्येक क्षणाला अर्थ देणं. स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगता आलं की आयुष्य धन्य होतं.